जोडीदार निवडताना ही एक चूक तुम्हाला आयुष्यभर रडवेल. जोडीदार कसा असावा, नाहीतर आयुष्य कठीण जाईल. जोडीदार कसा आहे हे कसं ओळखायचं हे सत्य तुम्ही ऐका. नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या छानशा चॅनलवरती. तुमचा जोडीदार खरंच तुमचा आहे का, की फक्त तुमच्या आयुष्यात एक सवय बनली आहे? प्रेम असलं तरी नातं का तुटतं माहित आहे का? जोडीदार निवडताना एक चूक आणि पूर्ण आयुष्य बदलतं. जोडीदार फक्त प्रेम करणारा नसतो, तो तुमचं आयुष्य घडवणारा आणि बिघडवणारा सुद्धा असतो. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कदाचित तुम्हाला तुमच्या नात्याचं खरं उत्तर मिळणार आहे. आजकाल प्रत्येकाला परफेक्ट जोडीदार हवा असतो, पण खरंच परफेक्ट कोणी असतं का? आपण प्रेमात पडतो, अपेक्षा ठेवतो, स्वप्न बघतो आणि काही काळानंतर तेच नातं आपल्याला त्रास देऊ लागतं. असं का होतं? चूक जोडीदाराची असते की आपल्या विचारांची? आज आपण नेमकं तेच बोलणार आहोत. योग्य जोडीदार, नातं टिकवायचं कसं? जोडीदार म्हणजे फक्त आय लव्ह यू बोलणारी व्यक्ती नाही. जोडीदार म्हणजे तुमचं आयुष्य शेअर करणारी व्यक्ती. तुमच्या आनंदात हसणं, तुमच्या वाईट काळात सोबत उभं राहणं हेच खरं नातं. खरं प्रेम ते नाही जे फक्त चांगल्या वेळेत दिसतं. खरं प्रेम ते आहे जे वाईट वेळेतही साथ सोडत नाही. नातं का तुटतं? बहुतेक नातं तुटतं कारण प्रेम कमी होतं म्हणून नाही, तर समज कमी होते म्हणून. इगो वाढतो, कम्युनिकेशन संवाद कमी होतो आणि अपेक्षा भरमसाठ. आपण समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःकडे कधीच बघत नाही. आणि इथेच नातं हळूहळू तुटायला लागतं. योग्य जोडीदार तो नाही जो सतत तुमचं ऐकतो, तर तो आहे जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो, जो तुमचा आदर करतो, तुमचं ऐकतो आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करतो. तुमचं आयुष्य सोपं करतो, कठीण नाही. जोडीदार तुमचं पीस असावं, प्रॉब्लेम नाही. सर्वात मोठी चूक आपण प्रेमात पडताना जी करतो ती फिलिंग्स बघतो, पण व्हॅल्यू नाही. त्यांची विचारसरणी, ॲटिट्यूड हे सगळं इग्नोर करतो. मग नंतर ते नातं जास्त काळ टिकत नाही. पहा, नातं टिकवायचं असेल तर परफेक्ट जोडीदार नको, समजूतदार जोडीदार हवा. रोज थोडा वेळ एकमेकांसाठी द्यायचं, मनातलं बोलायचं, छोट्या गोष्टींवरून इगो ठेवायचं नाही. नातं मोठ्या गोष्टींनी तुटत नाही, तर ते छोट्या दुर्लक्षामुळे तुटतं. स्वतःकडे बघा आणि नेहमी विचारा, मला चांगला जोडीदार का मिळाला नाही किंवा का मिळत नाही? पण एकदा स्वतःला विचारायचं, मी स्वतः एक चांगला जोडीदार आहे का? परफेक्ट पार्टनर. योग्य व्यक्ती मिळवण्यासाठी आपणही योग्य असणं पाहिजे, नाही का? जोडीदार हा आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा भाग. तो तुम्हाला उंचीवर नेऊ शकतो आणि खालीही आणू शकतो. म्हणून प्रेम करा, पण डोळे उघडे ठेवून. नातं जोडा, पण समजूतदारपणे. खरं नातं तेच जे वेळ, परिस्थिती आणि अडचणीमध्येही टिकून राहते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुमच्यासाठी परफेक्ट जोडीदार म्हणजे काय ह्याची व्याख्या सुद्धा सांगा. तर पहा, काल आम्ही गेलेलो मंदिरामध्ये, तर तिथे खूप सुंदर अशी फुलं होती. ही झेंडूची नाही, सॉरी, मोगऱ्याची नाही आहे, कोणती तरी दुसरीच आहे, पण सुगंध मात्र खूप छान होता. तर येताना थोडेसे कळी आम्ही तोडून आणलेली तिथे विचारून बर का. आणि दुसऱ्या दिवशी ती छान पैकी उमललेली, मस्त ते ओल्या कपड्यात मी भिजवून ठेवली होती.
आणि मस्तपैकी फुलं उमलली. दुसऱ्या दिवशी छानपैकी सगळं आवरलं. आवरून मी सुंदर असा गजरा तयार करून घेतला आणि माझ्या परफेक्ट समजूतदार जोडीदाराकडून माळून घेतला. काय हा आनंद तुम्ही समजूच शकता. तर चला भेटू नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. बाय.